ओके, रेकॉर्डिंग आता स्टार्ट झाले. पहिल्यापासून बघूया आपण. युआरएल्स काय असणार तर युनिफॉर्म रिसर्च लोकेटर असणार आहे. ओके, ते किती वेन आपण रिप्रेझेंट करणार आहे? 4 वेन. पहिला असणार आहे डिफॉल्ट युआरएल, सेकंड असणार आहे तुमचा युआरएल विथ नेम, आणि चौथा असणार आहे युआरएल विथ पॅरामीटर्स, त्यालाच डायनामिक युआरएल म्हटलं जातं. जे डायनामिक युआरएल असणार ते 2 वेन आपण रिप्रेझेंट करणार आहे. एक इंटिजर नंबर पास करणार आहे आणि दुसरा स्ट्रिंग व्हॅल्यू त्यामध्ये काय करणार आहे? पास करणार आहे. ओके, त्यामधला फर्स्ट आपला कोणता असणार आहे? डिफॉल्ट युआरएल. डिफॉल्ट युआरएल मध्ये आपलं 3 पार्ट मध्ये आपण डिवायडेशन करतोय. जे ब्लँक स्पॉट असणार आहे तर काही असू शकतं त्यामध्ये. ब्लँक दिलं तर तो डिफॉल्ट सेक्शन काय करणार? रन करणार आहे. तो डिफॉल्ट सेक्शन म्हणजेच काय असणार आहे? तुमचा रूट असणार आहे. व्ह्यू डॉट इंडेक्स म्हणजे तुमचं व्ह्यू फंक्शन काय करणार आहे? तुम्ही कॉल करणार आहे. आणि ते फंक्शनचं नाव कोणतं असणार आहे? तर तुमचं इंडेक्स असणार आहे. नेम इज इक्वल टू इंडेक्स जे दिलेलं आहे आपण ते काय असणार आहे? अँकर टॅगला लिंक प्रोव्हाइड करायचं असेल तर मी हे इंडेक्स नाव काय करू शकतो? ह्या ठिकाणी यूज करू शकतो. हे 5चं सिंटॅक्स असणार आहे. सेकंड असणार आहे, सेकंड पण आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये जे युआरएल असणार आहे मी त्याला काय करू शकतोय? जे ब्लँक न देता मी एखादं नाव त्याला पास करू शकतो. ज्यावेळेस या युआरएल मध्ये मी ते नाव देईन स्लॅश आणि ते नाव देईन, तो काय होणार आहे? रन होणार आहे. ओके, त्यामुळे मी इंडेक्स नाव दिलेलं आहे. सेकंड सेम ऍज इट इज व्ह्यू फंक्शन, फंक्शन कॉल करणार आहे. आणि चौथा नेम ऍज इट इज असणार आहे. नेमचं पण काम काय असणार आहे? तर यामध्ये जे अँकर टॅग अप्लाय करणार आहे आपण, त्या अँकर टॅगला तो काय करेल? युआरएल प्रोव्हाइड करेल. ओके, हे असणार आहे सेकंड वे इंडेक्स. ओके, हे असणार आहे सेकंड वे. थर्ड वे असणार आहे, आता मला काय करायचंय? युआरएल बरोबर मला काय करायचंय आता? तर पॅरामीटर पास करायचे, डायनामिक युआरएल पास करायचे. तर ते डायनामिक युआरएल मी कसं पास करणार आहे ते बघूया. डायनामिक युआरएल जर मला पास करायचं असेल तर मला काय करावं लागणार? 2 वेने मी पास करू शकतो. एक असणार आहे स्ट्रिंग व्हॅल्यू पास करू शकतो डायनामिक युआरएल मध्ये. सेकंड असणार आहे की इंटिजर व्हॅल्यू त्यामध्ये काय करणार आहे? मी पास करणार आहे. तर ते कशा पद्धतीने पास केलं जातं ते आपण या ठिकाणी बघूया. आता तिसरा डायनामिक युआरएल मला पास करायचंय तर मी काय यूज करणार आहे? 5 सेम असणार आहे सगळीकडे. पहिल्यांदा पहिला पॅरामीटर रूट, रूट सिंगल कोट मध्ये मी देणार आहे. रूट दिलं सपोज इंडेक्स. ओके, इंडेक्स बरोबरच मी काय पास करतोय? त्याला आयडी पण पास करतोय. ओके, एखादी आयडी पण पास करतोय किंवा युजर नेम पण मी काय करतोय? स्टार्टिंगला युजर नेम पास करतोय. आता युजर नेम कोणत्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे? तर स्ट्रिंग स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये असणार आहे. स्ट्रिंग डेटा टाइप असेल तर डिजांगो मध्ये तुम्हाला एसटीआर यूज करावं लागेल, कोलन, आणि या ठिकाणी यूज करावं लागणार आहे नेम. ओके, तुम्ही काही देऊ शकता. मी दिलेले माझ्या केसमध्ये मी त्याला काय दिलेलं आहे? नेम दिलेलं आहे. ओके, आणि ते अँग्युलर ब्रॅकेट काय करा? क्लोज करा. त्यानंतर सिंगल कोट किंवा स्लॅश कंप्लीट करा. त्यानंतर सिंगल कोट काय करा? कंप्लीट करा. ओके, हे बघा कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. पॅरामीटर आपण युआरएल ला पास करतोय. जसं तुम्ही कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर पास करता, फंक्शनला पॅरामीटर पास करता, तसं मी कुठे युआरएल पास करतोय? तर पॅरामीटर कुठे पास करतोय? युआरएल ला पास करतोय. सेकंड पार्ट ऍज इट इज सेकंड, आणि थर्ड पार्ट काय असणार आहे? ऍज इट इज असणार आहे. त्यामध्ये त्याला आपण चेंज करणार नाहीये. त्यानंतर नेम इज इक्वल टू इंडेक्स. ओके, हे दिलेलं आहे आणि सर्क्युलर ब्रॅकेट आपला क्लोज. ओके, त्या पद्धतीने आपलं काय असणार आहे? थर्ड सेक्शन असणार आहे. यामध्ये मी युआरएल मध्ये ह्याचा अर्थ समजून घ्या. आता आपण कालचं युआरएल जर लक्षात घेतलं तर आपलं युआरएल कोणतं आहे? 127. त्यानंतर पहिला असेल तर बाय डिफॉल्ट हा मी रन करणार आहे. सेकंड असेल मी इंडेक्स युआरएल दिला. आता जे तिसरा बघितलेला आहे मी इंडेक्स बरोबरच काय करणार आहे? स्ट्रिंग व्हॅल्यू पास करणार आहे. ओके, माझं नाव मी स्ट्रिंग व्हॅल्यू ऍज अ पॅरामीटर म्हणून पास केलेलं आहे. ओके, ते कुठं नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होणार आहे? सेव्ह होणार आहे. त्याचबरोबर मला इंटिजर नंबर पण पास करायचं तर मी काय करणार आहे? युआरएल मध्ये ह्या पद्धतीनं पास करणार आहे. ओके, सेम आपण तेच जे क्युरी असेल किंवा जे युआरएल असेल ते ह्या ठिकाणी काय करतोय? आपण राईट करतोय. आता चौथा कन्सेप्ट काय असणार आहे? फक्त स्ट्रिंग काढायचं, त्या ठिकाणी इंटिजर, आणि नेम काढायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं? तुम्हाला आयडी पास करायचंय. मी राईट करतो या ठिकाणी. आणि चारही मेथडनं आपण काय करणार आहे? प्रोग्राम यामध्ये बघणार आहे ते कसं करायचंय. ओके, सिंगल कोट द्या, त्यानंतर इंडेक्स, नंतर स्लॅश,
नंतर इंट डेटा टाईप कोलन, आणि आता मी काय पास करतोय आयडी. ओके, हे पण तुम्हाला सांगतो की हे कशासाठी आपल्याला करावं लागतं. आयडी जे पॅरामीटर वगैरे असतात ते कशासाठी पास करावं लागतं. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते. ज्यावेळेस तुम्ही एखादं शॉपिंगचं वेबसाईट वगैरे बनवता आणि एखाद्या प्रोडक्ट वरती क्लिक केलं की त्याचं इन्फॉर्मेशन नेक्स्ट पेजला डिस्प्ले होतं, ते सगळं या आयडी वरने घेतलं जातं. त्याला बाय डिफॉल्ट आयडी दिलेला असतो. तो URL मध्ये काय होतं, मॅच होतं आणि त्याचं इन्फॉर्मेशन डेटाबेस मधून काय केलेलं जातं, ऍक्सेस केलं जातं. त्यामुळे ते काय असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ते आपल्याला काय करायचं आता, यूज करायचंय. ओके, हे 4 कन्सेप्ट आपल्याला बघायचे. URL मध्ये हे 4 कन्सेप्ट आपण यूज करणार आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला जे URL असणार ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहे, पास करता येणार आहे. ओके, हे 4 पद्धतीने मी काय करणार आहे आता, URL पास करून तुम्हाला दाखवतो. बाय डिफॉल्ट आपण केलेलंच आहे, तरी पण आपण एकदा बघूया. त्यानंतर नाव पण मी पास केलेलं आहे, तरी पण आपण एकदा बघूया. त्यानंतर स्ट्रिंग व्हेरिएबल मी पॅरामीटर म्हणून पास करणार आहे. माझं नाव असेल किंवा TYBC काही पण आपण तुम्ही तुमचं नाव वगैरे पास करू शकता. आयडी मध्ये मी एखादा नंबर पास करणार आहे आणि ते नंबर काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे मी व्ह्यू पेज वरती. ओके, कोडिंग मी काय करणार आहे बघा. URL मध्ये मी माझं नाव पास करणार आहे आणि ते कुठे डिस्प्ले करणार आहे, तर मी ब्राउझर वरती डिस्प्ले करणार आहे. ओके, हे कोडिंग आपण आज करणार आहे. समजले, चारी वेनं आपण काय करणार आहे आता, जे काही तुमचं URL असेल ते काय करणार आहे, डिक्लेअर करण्याचं ट्राय करणार आहे. आणि हे 4च वेनं आपण काय करणार आहे, URL डिक्लेअर करून एखादं वेबसाईट्स वगैरे बनवणार आहे. ज्यावेळेस वेबसाईट बनवणार आहे मी, त्यावेळेस मला काय होणार आहे, ह्या 4ही URLचं नीड असणार आहे. ओके, बाय डिफॉल्ट पण नीड असणार आहे, इंडेक्स पण नीड असणार आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू पासिंग करणं पण नीडेड असणार आहे मला, आणि जे आयडी पास करणार आहे ते पण काय असणार आहे आता, नीड असणार आहे त्यामध्ये. ओके, आता हे प्रोग्राम कसे करायचे ते आपण वन बाय वन काय करूया, त्यामध्ये बघूया. स्टेप्स बघूया आपण कोणकोणते करायचे. ओके, मी या ठिकाणी आता काय करतोय, जे स्टेप्स असणार आहे ते काय करतोय आता, राईट करतोय. ओके, न्यू एक TL ड्रॉ घेतोय मी. आणखी एक पेज घेतो, त्यामध्ये सेम वेबसाईट ओपन करतोय. ओके, हे डिलीट करतोय या पेजवर. आणि स्टेप्स आपण काय राईट करतोय बघा. आता जे जे स्टेप्स आहेत 15, ते स्टेप्स तुम्हाला काय करायचे आहेत, फॉलो करायचे आहेत. पण 15 स्टेप मधलं मी काय करतोय, तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचे जे स्टेप असेल ते स्किप करतोय, बाकीचे स्टेप राईट करतोय. पण आपल्याला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट वगैरे क्रिएट करावं लागणार आहे. ओके, तरी पण मी काय करतोय, ते जे स्टेप्स असणार ते स्किप करतोय. डायरेक्ट काय करतोय, जे प्रोजेक्ट आपण स्टार्ट करतोय तिथून स्टेप्स मी काय करतोय, राईट करतोय. ओके, पहिला स्टेप्स बघा यामध्ये, URL मॅपिंग कन्सेप्ट आहे हा. URL मॅपिंग. आता URL मॅपिंग मध्ये आपल्याला काय करायचं ते बघा. यामध्ये फर्स्ट स्टेप असणार आहे मला, त्यामध्ये स्टेप 1 आपल्याला काय करायचं, एक फोल्डर क्रिएट करून घ्यायचंय. ओपन फोल्डर किंवा क्रिएट फोल्डर. ओके, फोल्डर मी क्रिएट करून घेणार आहे XYZ नावाच्या, आणि त्या फोल्डरच्या URL मध्ये मी काय करणार आहे, आता एक प्रोजेक्ट क्रिएट करून घेणार आहे. डिझांगो मायनस ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट, स्टार्ट प्रोजेक्ट, आणि त्या प्रोजेक्टला नाव देणार आहे. ओके, प्रोजेक्टला सपोज मी यामध्ये आता हे काय करणार आहे, जे काय आज मी बनवणार आहे तेच मी काय करणार आहे, ऍज अ वेबसाईट म्हणून पुढे कन्सिडर करणार आहे. त्यामुळे मी काय करतोय, आता एक ई शॉप म्हणून क्रिएट करतोय. ओके, ई शॉप प्रोजेक्ट. ओके, शॉपिंगचं वेबसाईट बनवणार आहे मी. त्यामध्ये डिझांगो ऍडमिन कमांड आपला स्टार्ट प्रोजेक्ट, आणि प्रोजेक्टचं नाव मी काय दिलेलं आहे, ई शॉप. त्यानंतर मी काय करतोय, डॉट ऑपरेटर यूज करतोय. साइड बाय साइड मी काय करतोय, हे प्रोजेक्ट जे आपण स्टेप्स बघणार आहे ते वन बाय वन काय करूया, आपण क्रिएट करून घेऊया. ओके, मग तुम्हाला समजेल की नेमकं काय चाललंय. ओके, या ठिकाणी लक्ष द्या. आता स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. सी ड्राईव्ह मध्ये मी काय करतो, ई शॉप नावाचं एक फोल्डर क्रिएट करतो. न्यू फोल्डर, आणि फोल्डरला काय देतोय मी नाव, ई शॉप किंवा
शॉपिंग शॉपिंग म्हणून देते फोल्डरचं नाव. शॉपिंग दिलं, एंटर केलं. शॉपिंग नंतर मी काय करतोय, आता जे शॉपिंग आपण फोल्डर क्रिएट केलेलं आहे ते सीएमडी मधून काय करतोय, त्या लोकेशनला ओपन करून घेतोय. सीएमडी. ओके, त्या लोकेशनला आपलं काय झालेलं असणार आहे, फोल्डर क्रिएट झालेलं असणार आहे. पहिला कमांड आपलं काय सांगतोय बघा यामध्ये, की आपल्याला काय करायचं, त्या लोकेशनला प्रोजेक्ट क्रिएट करून घ्यायचं. मी या ठिकाणी काय करतोय, आता माझ्या सिस्टीम मध्ये मला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय करावं लागेल, क्रिएट करावं लागेल. मी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचे स्टेप्स लिहितोय, तुम्ही स्किप करा कारण माझ्या सिस्टीमला ते नीड असणार आहे. ओके, हे स्टेप्स तुम्ही स्किप करा किंवा करू शकता, तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, टेस्ट. कारण या सिस्टीम मध्ये डायरेक्ट सिस्टीम मध्ये डिजांगो इन्स्टॉल नसल्यामुळे मला काय काय करावं लागते, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागते. त्यानंतर मला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय करावं लागणार आहे, ऍक्टिव्हेट करावं लागणार आहे. स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. ओके, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट माझं ऍक्टिव्हेट झालं. त्यानंतर मला डिजांगो काय करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं, जर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट जर सिस्टम मध्ये क्रिएट करावं लागत असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला डिजांगो काय करावं लागणार, इन्स्टॉल करून घ्यावं लागणार. जर तुमच्या सिस्टीम मध्ये जर तुम्ही डिजांगो इन्स्टॉल केलं असेल तर परत सारखं सारखं तुम्हाला इन्स्टॉल करण्याची गरज नाहीये. ओके, आता जे डिजांगो आहे ते मी काय करतोय, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये इन्स्टॉल करून घेतोय. ओके, वेट करूया आपण इन्स्टॉल होईपर्यंत. ओके, आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. त्यानंतर मी डायरेक्ट आता काय कमांड काय करणार आहे बघा, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट झालेलं आहे, डिजांगो पण आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. मी आता काय करणार आहे, प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. मायनस ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट. त्यानंतर प्रोजेक्टचं नाव आपण काय दिलंय, ई शॉप प्रोजेक्ट. ई शॉप प्रोजेक्ट. ओके, त्यानंतर डॉट ऑपरेटर. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करणार त्यानंतर काय द्यायचं तुम्हाला लास्टला, डॉट ऑपरेटर. एंटर केलं तर आपला प्रोजेक्ट त्या लोकेशनला काय झालेलं असणार आहे, या ठिकाणी क्रिएट झालेला असणार आहे. ओके, ई शॉप प्रोजेक्ट. त्यानंतर आपल्याला तिसरा स्टेप्स काय करायचंय, तर या ठिकाणी ऍप्लिकेशन क्रिएट करून घ्यायचंय. ऍप आपलं क्रिएट करून घ्यायचं यामध्ये. तिसरा स्टेप्स ऍप क्रिएट करायचं आहे आपल्याला. क्रिएट करण्याचं कमांड काय असणार आहे, पायथॉन manage.py स्टार्ट ऍप. आणि काय असणार आहे, ऍपचं नाव असणार आहे. ऍपचं नाव काय देतोय मी, ई शॉप ऍप म्हणून काय देतोय, त्याला नाव जे सफिक्स असेल ते यूज करतोय. प्रोजेक्ट आहे म्हणून प्रोजेक्ट सफिक्स यूज केला, ऍप आहे म्हणून काय केलं, ऍप सफिक्स यूज केला. या ठिकाणी सेम कमांड यूज करतोय, पायथॉन manage.py स्टार्ट ऍप आणि ई शॉप ऍप. ओके, एंटर. ओके, आपलं सगळं वर्किंग यामध्ये झालेलं आहे. आता मी काय करतोय, सर्व्हर फक्त रन करतोय. सर्व्हर रन करण्यासाठी त्या दिवशी कमांड सांगितलं मी, पायथॉन manage.py रन सर्व्हर. ओके, रन सर्व्हर म्हणून काय देतोय आपण, कमांड देतोय. आपलं व्यवस्थित सगळं इन्स्टॉलेशन असेल तर आपल्याला एक URL भेटणार आहे. हे URL असणार आहे, ते कॉपी करतोय URL आणि हे काय करतोय, तर क्लोज करतोय. या ठिकाणी आपण टाकून बघूया URL. ओके, आपल्या सिस्टीम मध्ये डिजांगो प्रॉपर इन्स्टॉल झालेले आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे काय असणार आहेत, वर्किंग मध्ये आहेत. ओके, आता बघा इथून पुढचे जे काही स्टेप्स असेल, पहिल्यांदा स्टेप्स राईट करतोय, त्यानंतर एडिटर मध्ये कोड ओपन करतोय मी आणि त्यामध्ये काम करूया आपण. ओके, तिसरा स्टेप्स आपण बघितला यामध्ये. चौथा स्टेप्स बघा यामध्ये आपण लिहिलेलं आहे. चौथा स्टेप्स मध्ये काय लिहायचंय आपल्याला बघा, चौथा स्टेप जे असणार आहे ते आपण काय करणार आहे, सेटिंग डॉट पीवाय चं काम करणार आहे. ओके, पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं मी, सेटिंग डॉट पीवाय मध्ये आपण दोन गोष्टी करणार आहे. एक इन्स्टॉल ऍप मध्ये आपण जे इन्स्टॉल ऍप असणार आहे त्यामध्ये मी काय करणार आहे, तर आपलं ऍप रजिस्टर करून घेणार आहे. ओके, सेटिंग डॉट पीवाय मध्ये आपल्याला प्रोजेक्ट मध्ये जायचंय. प्रोजेक्ट मध्ये कोणता फाईल आहे आपला, सेटिंग डॉट पीवाय. सेटिंग डॉट पीवाय मध्ये जायचंय आणि त्यामध्ये कुठे जायचंय आपल्याला, इन्स्टॉल्ड ऍप मध्ये. इन्स्टॉल्ड ऍप मध्ये काय करायचंय आपल्याला,
ऍप काय करायचंय, रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण काय करतोय, यामध्ये सिंगल कोट मध्ये आपलं ऍप्लिकेशन जे क्रिएट केलेलं आहे आपण त्याचं नाव देतोय. या ठिकाणी ऍप्लिकेशन कोणतं आहे माझं, ई शॉप ऍप. ओके, क्रिएट केलं. आता हे चौथा नंबरचं स्टेप असेल. मी काय करतोय आता, रन करतोय. यामध्ये हे सीएमडी वरती ओपन करून घेतोय, कोड आणि डॉट. ओके, आता आपलं स्टेप्स काय बघा. मला प्रोजेक्ट मध्ये जायचं, सेटिंग डॉट पीवाय मध्ये जायचंय आणि काय सर्च करायचं यामध्ये, इन्स्टॉल्ड ऍप. पहिल्यांदाच असणार आहे इन्स्टॉल्ड ऍप. 33 लाईन नंबर आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की तुम्हाला ऍप्लिकेशन रजिस्टर करावंच लागणार आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तो तुमचं आउटपुट जे तुम्हाला पाहिजे ते देणार नाहीये. ओके, हे आपण रजिस्ट्रेशन करून घेतलं. त्यानंतरचा स्टेप्स काय असतो आपला, की सेटिंग डॉट पीवाय मध्ये आणखी एक काम, जे प्रोजेक्ट असणार आहे त्यामध्ये आणखी एक काम करतोय आपण, की सेटिंग डॉट पीवाय मध्ये एकदा रजिस्टर केलं. त्यानंतर आपण जातोय कुठे, युआरएल्स डॉट पीवाय. युआरएल्स डॉट पीवाय मध्ये मी कोणतं कोड ऍड करतोय, काल झालेलं आहे आपल्याला हे सगळं. त्यामध्ये 5 नंबरचं स्टेप्स असणार आहे, त्यामध्ये काय कोड राईट करतोय बघा. युआरएल्स मध्ये पहिल्यांदा मला काय करायचंय, इन्क्लूड काय करायचंय, रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. इन्क्लूड पाथच्या समोर मी इन्क्लूड रजिस्टर करणार आहे. त्यानंतर पाथ मध्ये काय देणार आहे, स्टार्टिंगला ब्लँक देणार आहे आणि त्याला कुठं जायला सांगणार आहे, तर इन्क्लूड जे काही माझं ऍप्लिकेशन असेल त्याचं नाव ह्या ठिकाणी मी मेन्शन करेन सिंगल कोट मध्ये, ई शॉप ऍप डॉट युआरएल्स. आणि त्यानंतर मला हे सेटिंग मध्ये लिहिल्यानंतर मला कुठं जायचं, 6व्या स्टेपला. 5वा स्टेप हा लिहिणार आहे आता मी, हे करून दाखवतो. 5वा स्टेप मी 6व्या स्टेपला मला काय करावं लागणार आहे, की ऍप मध्ये मला एक फोल्डर, एक फाईल क्रिएट करावं लागेल. त्याचं नाव असेल युआरएल्स डॉट पीवाय. ओके, आणि त्यामध्ये मला काहीतरी कोडिंग लिहावं लागेल. आता आपण 5वा आणि 6वा स्टेप्स करून बघूया. त्यामध्ये आलो मी युआरएल्स मध्ये. या ठिकाणी पाथ नंतर आपण काय करतोय, इन्क्लूड नावाचं कीवर्ड यूज करतोय. त्यानंतर ह्या ठिकाणी पाथ, जे आता कोड मी राईट केलं होतं, सिंगल कोड स्लॅश इन्क्लूड. ओके, हे सेट जे प्रोजेक्ट मध्ये लिहितोय, हे 2 कोड तुम्हाला कंपल्सरी लिहायचंच आहे. हे 2 कोड एकदा लिहिले की आपण प्रोजेक्टचं काम संपणार आहे. प्रोजेक्ट वरती आपण काहीच राईट करणार नाही. सगळं कोड कुठं राईट करणार आहे, परत आपण ऍप वरती राईट करणार आहे. ई शॉप ऍप डॉट युआरएल्स. ओके, सेव्ह करा. आता इथं प्रोजेक्टचं तुमचं काम संपलेलं आहे. ओके, हे डिलीट करू शकता. हे कमेंट आहेत, नाही लिहिलं तरी पण ते युजफुल असणार आहे त्यामध्ये. ओके, मी ऍज इट इज कॉपी करतोय हा कोड. ओके, आता प्रोजेक्टचं आपलं काम संपलेलं आहे. 6 नंबरचं स्टेप्स काय सांगितलं होतं आता जस्ट मी, की तुम्हाला ऍप मध्ये जाऊन युआरएल्स डॉट पीवाय काय करायचं, क्रिएट करायचंय. आता मी ऍप्स मध्ये जातोय. या ठिकाणी ऍप आहे आपलं, त्यामध्ये काय करतोय आता, युआरएल्स डॉट पीवाय क्रिएट करतोय. युआरएल्स डॉट पीवाय, युआरएल्स डॉट पीवाय क्रिएट केलं. त्यानंतर ब्लँक पेज येतोय, त्यामध्ये कोड काय करतोय, कॉपी पेस्ट करतोय. जे प्रोजेक्टचं युआरएल होतं त्यामध्ये मला ऍडमिनचं कोड लागणार नाहीये, ते पण मी काय करतोय, डिलीट करतोय. त्यानंतर इन्क्लूड बी लागणार नाहीये, ते पण काय करतोय, मी डिलीट करतोय. त्यानंतर मला ऍडमिनचा हा बी कोड लागणार नाहीये, हे पण डिलीट करतोय. आणि हे पण मला लागणार नाहीये, हे पण डिलीट करतोय. आता माझं कोड मी काय करतोय, आता राईट करतोय. ओके, आता इथून आपला युआरएलचं काय असणार आहे बघा, सेटअप असणार आहे. इथून पुढे जे काय आपण 4 युआरएल्स बघितले, ते 4 युआरएल्स मी 1 बाय 1 काय करणार आहे, या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे. पाथ दिलं, पहिला युआरएल्स, त्यामध्ये कोलन. पहिल्या युआरएल्स मध्ये आपण काय देऊ शकतोय, ब्लँक देतोय. त्यानंतर कोणतं फंक्शन मी कॉल करतोय, व्ह्यूज मध्ये डॉट इंडेक्स नावाचं एक फंक्शन क्रिएट करतोय. ओके, तिसरा नेम ऑप्शनल आहे, ते मी लिहित नाहीये, तरी पण इथं यूज करतोय मी नेम. आणि या ठिकाणी दिलं इंडेक्स. ओके, एक काम करायचं, एक लक्षात गोष्ट ठेवायचं, जे काही तुमचं फंक्शनचं नाव असेल तेच तुम्ही काय करायचं, नेमला पास करून ठेवायचं. आता ही इथं एरर आलेलं आहे. हे एरर सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं की काय करावं लागेल, तुम्हाला व्ह्यूज इथं इम्पोर्ट करावं लागेल. ते लाईन कोणतं असणार आहे तुमचं, फ्रॉम डॉट इम्पोर्ट
या ठिकाणी व्ह्यूज. ओके, हे लाईन राईट केल्यानंतर काय होणार आहे, जेवढं काही आपण व्ह्यू मध्ये कोड लिहिणार आहे ते सगळं ह्या पेज वरती येणार आहे आणि इथं फंक्शन वगैरे काय असेल ते काय करणार आहे, मॅच करणार आहे. ओके, त्या URL मधला आपण फर्स्ट स्टेप्स बघतो यामध्ये. कोणता, जे आपण बघितलं होतं बाय डिफॉल्ट पेजचा. जे आपण आता काय करणार आहे, मी व्ह्यू मध्ये एक इंडेक्स नावाचं काय करणार आहे, फंक्शन क्रिएट करणार आहे. व्ह्यू मध्ये गेलो मी, आता मला फंक्शन क्रिएट करायचंय यामध्ये. तर पहिल्यांदा HTTP काय करावं लागेल, यामध्ये इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. कारण मला वेब पेज वरती काय करायचंय, जस्ट टेक्स्ट डिस्प्ले करायचंय. त्यासाठी मी फंक्शन डिक्लेअर करतोय, फंक्शन डेफिनेशन DEF, आणि फंक्शनचं नाव काय असणार आहे, इंडेक्स. ते इंडेक्स कुठून येतोय, या ठिकाणाहून आपण फंक्शनचं नाव इंडेक्स दिल्यामुळे इथं मला काय यूज करावं लागतंय, इंडेक्स. तो काय करणार, एक पॅरामीटर घेणार आहे, कोणता, रिक्वेस्ट, आणि त्यानंतर कोलन, आणि रिटर्न HTTP रिस्पॉन्स. आणि त्यानंतर काय लिहायचं, तुम्हाला मेसेज द्यायचा यामध्ये. ओके, वेलकम टू URL डिफॉल्ट कन्सेप्ट, डिफॉल्ट कन्सेप्ट. ओके, समजलं काय केलं आपण, डिफॉल्ट कन्सेप्ट आपल्याला झालेला आहे. हा तेच मी काय परत केलेलं आहे, रिपीट केलेलं आहे. ओके, पहिला कन्सेप्ट URL मधला हा हे बाय डिफॉल्टचा असणार आहे. सेकंड कन्सेप्ट बघा यामध्ये काय असणार आहे. ओके, आता स्टेप्स आपण लिहूया. URLs मध्ये कोड लिहिलेला आहे मी. URLs मधला कोड या ठिकाणी टाईप करतोय, पाथ कोलन डिफॉल्ट द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर व्ह्यू डॉट इंडेक्स, व्ह्यूज डॉट इंडेक्स. ओके, नेम ऑप्शनल आहे, ते लिहू शकता, डझंट मॅटर, नाही लिहिलं तरी पण चालेल. पण त्यानंतर त्याआधी तुम्हाला इथं काय करावं लागेल, फ्रॉम डॉट इम्पोर्ट व्ह्यू लिहावं लागेल. ओके, व्ह्यूज. हे असणार आहे आपला 6वा स्टेप. 6वा स्टेप्स आपण केलेला आहे. त्यानंतर आपण कुठे जातोय, व्ह्यू मध्ये जातो. व्ह्यू मध्ये 7वा स्टेप्स या ठिकाणी राईट करतोय आपण, ते आता जस्ट राईट करून घेतलेलं आहे. 7 नंबरचा स्टेप्स राईट करतोय. व्ह्यूज डॉट ऍप मध्ये, व्ह्यूज डॉट PY मध्ये कोड काय लिहायचंय मला, डेफिनेशन कोणतं असणार आहे, इंडेक्स. आणि इंडेक्स मध्ये काय लिहितो मी, एक रिक्वेस्ट पॅरामीटर घेतोय आपण, रिक्वेस्ट आणि कोलन असणार आहे यानंतर. त्यानंतर रिटर्न काय करायचं आहे आपल्याला, तर HTTP रिस्पॉन्स, रिटर्न HTTP रिस्पॉन्स. आणि त्यामध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, यामध्ये मेसेज पास करायचा, वेलकम. ओके, HTTP रिस्पॉन्स मधलं फक्त R कॅपिटल असणार आहे, E काय असणार आहे, स्मॉल असणार. ओके, या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, ते 7वा स्टेप्स लिहायचं यामध्ये. ओके, तर सर्क्युलर ब्रॅकेट लिहायचं राहिलेलं आहे, ते कन्सिडर करा तुमचे तुम्ही. आता आपण काय करूया, एवढं झाल्यानंतर URLचा फर्स्ट कन्सेप्ट आपला यामध्ये झालेला आहे, ते रन करून बघूया की आपलं वेलकम मेसेज डिस्प्ले होत आहे का. ओके, ऑलरेडी आपल्या सिस्टम मध्ये रन आहे, यामध्ये त्यांनी एरर्स वगैरे दाखवलेले. ओके, eShop app डॉट URLs मॉड्यूल्स मध्ये नाहीये, नो मॉड्यूल्स नेम eShop URLs. ओके, यामध्ये सेटिंग डॉट PY मध्ये आपण काय केलेलं आहे, eShop. त्यानंतर URLs प्रोजेक्ट मध्ये eShop डॉट URLs. ओके, सेव्ह केलेलं आहे आपण, बरोबर आहे की, स्पेलिंग एकदा चेक करा, eShop app डॉट URLs. ओके, बरोबर आहे त्यामध्ये. त्यानंतर eShop या ठिकाणी पण बरोबर कोडिंग केलेलं आहे, आणि ह्या ठिकाणी पण जे सांगितलेलं आहे तेच आपण केलेलं आहे. आता रन करून बघूया आपलं ऍप्लिकेशन. यामध्ये 1 to 7. ओके, सर्व्हर आपलं स्टार्ट नाहीये, मी परत काय करतो, सर्व्हर एकदा स्टार्ट करून घेतो. स्टार्ट करण्यासाठी आपण काय यूज करतोय, पायथॉन मॅनेज डॉट PY रन सर्व्हर, पायथॉन मॅनेज डॉट PY रन सर्व्हर. ओके, URL भेटलेला आहे आपल्या, सर्व्हर स्टार्ट झालेलं आहे. आता हे काय करतोय, रिफ्रेश, वेलकम टू URLs डिफॉल्ट कन्सेप्ट. ओके, हा बाय डिफॉल्ट जो पेज आहे ते आपलं काय झालेलं आहे, आता रन झालेलं आहे. ओके,
बाकीचे सर्व स्टेप काय असणार आहे, रिपीट असणार आहेत. फक्त आता इथून पुढचे जे बाकीचे आपण 4 कन्सेप्ट बघितले होते ते मी काय करणार आहे, ह्या स्टेप मध्ये ऍड करणार आहे. ओके, 6व्या स्टेप मध्येच ऍड करणार आहे सेकंड कन्सेप्ट, आणि 7व्या स्टेप मध्ये काय करणार आहे, त्याचं व्ह्यूचं कोड लिहिणार आहे. आता पहिलं कन्सेप्ट यामधलं झालेलं आहे. आता दुसरा कन्सेप्ट मी यामध्ये लिहितो. ओके, दुसरा कन्सेप्ट आपण काय करूया, यामध्ये राईट करूया. ओके, ह्या ठिकाणी लिहितो मी सेकंड कन्सेप्ट. जे कोडिंग असेल ह्या ठिकाणी मी काय करतोय, राईट करतो सेकंड कन्सेप्ट. सेकंड काय असणार आहे, पाथ असणार आहे. त्यानंतर सिंगल कोट मध्ये आपण काय करतोय, आता नाव पास करतोय. मी सपोज मी दिलं होम पेज, नाही अबाउट पेज देतो. अबाउट. आता URL माझं काय असणार आहे, अबाउट असणार आहे. ज्यावेळेस त्याला अबाउट भेटणार आहे त्यावेळेस त्याला मी काय सांगणार आहे, व्ह्यूज डॉट अबाउट नावाचं जे फंक्शन असेल ते काय कर, कॉल कर. ओके, आणि तिसरा पार्ट काय असणार आहे, ते ऑप्शनल असणार आहे. हे स्टेप या ठिकाणी ऍड करणार, आणि ज्या हे जे व्ह्यू असणार त्याचं फंक्शन मी ह्या ठिकाणी काय करणार आहे, तर ते फंक्शन काय करतोय, 7व्या स्टेप्स मध्ये परत एकदा राईट करतोय. डेफिनेशन इंडेक्स आता होतं ऑलरेडी. त्यानंतर सेकंड फंक्शन मी कोणतं क्रिएट करतोय, अबाउट. अबाउट मध्ये एक पॅरामीटर घेणार आहे कोणता, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट नंतर काय करतोय, कोलन. त्यानंतर सेम HTTP रिस्पॉन्स, इट इज अबाउट किंवा सेकंड कन्सेप्ट. ओके, इट इज HTTP रिस्पॉन्स, आणि ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे, सेकंड कन्सेप्ट. सेकंड URL कन्सेप्ट. ओके, सेकंड URL कन्सेप्ट. ओके, हे कोड मला आता काय करायचं आहे, राईट करायचं. आता सेम आपण जसं सांगितल्याप्रमाणे करूया. app.urls मध्ये हा कोड मला ऍड करायचा सेकंड पार्ट साठी, आणि व्ह्यू मध्ये काय करायचंय, हा कोड मला राईट करायचंय. यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये आलोय. हा आहे आपल्या ऍप्लिकेशनचा URL. हे क्लोज करतोय, दोन्ही पण दोनच पार्ट मला लागणार. त्यानंतर मी काय करणार, आता सेम ऍज इट इज कॉपी करतोय, Ctrl+C, या ठिकाणी Ctrl+V. सेकंड जे URLचं पॅटर्न असणार ते आपल्याला यूज करायचं. सेकंडला आपण काय सांगितलं या ठिकाणी, अबाउट, आणि फंक्शन मला कोणतं कॉल करायचंय, अबाउटचा. ओके, अबाउट फंक्शन. इंडेक्स मध्ये पण मी काय करतोय, अबाउट मेन्शन करतो. ओके, पहिल्यांदा बाय डिफॉल्ट आहे. आता मी नाव पास करतोय त्याला. ओके, अबाउट म्हणून काय करतोय, नाव पास करतोय. त्याचं आता मला काय करायचंय, फंक्शन क्रिएट करावं लागेल. आता सध्याला फंक्शनचं नाव अबाउट आहे, तो व्हाईट कलर मध्ये दिसतोय. पण ज्यावेळेस मी व्ह्यू मध्ये फंक्शन क्रिएट करणार आहे त्यावेळेस तो कोणत्या कलर मध्ये जाणार आहे, जे येलो कलर असेल त्यामध्ये तो काय करणार आहे, जाणार आहे. आता view.py मध्ये सेम फंक्शन क्रिएट करतोय किंवा सेम कोड कॉपी करतोय यामध्ये. Ctrl+V. इंडेक्सच्या ठिकाणी मला आता काय लिहायचं, जस्ट अबाउट. या ठिकाणी दिलं आपण अबाउट, आणि वेलकम टू सेकंड URL सेकंड कन्सेप्ट. सेकंड कन्सेप्ट. ओके, एवढंच लिहायचं आपल्याला कोडिंग मध्ये. एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेलं होतं मी. URL मध्ये काय करायचं, फक्त हा लाईन ऍड करायचंय, आणि त्यानंतर व्ह्यू मध्ये आपल्याला हा कोड काय करायचंय, राईट करायचंय. आता आपण काय करूया, रन करून बघूया हा प्रोग्राम. ओके, या ठिकाणी आलो आपण. बाय डिफॉल्ट पेज आहे. त्यानंतर स्लॅश देतोय, आणि आता मी नाव दिलं होतं माझे URL ला. नाव काय होतं माझ्या URL चा, अबाउट. अबाउट दिल्यानंतर क्लिक केलं तर मला बघा URL मध्ये काय भेटलेलं आहे, वेलकम टू URL सेकंड कन्सेप्ट. ओके, फर्स्ट कन्सेप्ट कोणता आहे तुमचा, बाय डिफॉल्ट हा तुमचा फर्स्ट कन्सेप्ट आहे URL चा, आणि सेकंड कन्सेप्ट काय आहे तुमचा, त्या ठिकाणी मी नाव देतोय, हा तुमचा सेकंड कन्सेप्ट आहे. ओके, अबाउटचा. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आहे, आता तिसरा कन्सेप्ट. तिसरा कन्सेप्ट पण मी काय करतोय, याच ठिकाणी लिहितोय. URL चा तिसरा कन्सेप्ट या ठिकाणी मी लिहितोय. काय होतं तिसरा कन्सेप्ट, आपण स्ट्रिंग व्हॅल्यू डायनामिक URL आपण काय करतोय, आता क्रिएट करतोय. डायनामिक URL मला क्रिएट करायचं असेल तर मी काय करणार, दोन वेनं त्यामध्ये क्रिएट करत होतो. पहिला वे कोणता असणार आहे, तर त्यामध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू पास करतोय, आणि सेकंड वे कोणता असणार आहे, तर माझा त्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू पास करतोय. सिंगल कोट मध्ये लिहा. आता URL आपण काय करतोय, आता युजर नावाचं मी काय करतोय यामध्ये, किंवा लॉग इन नावाचं काय करतो, URL क्रिएट करतो, लॉग इन. ओके, आणि त्याचबरोबर लॉग इन बरोबर तुम्हाला काय द्यायचं इथं, स्लॅश देऊन
str स्ट्रिंग लॉग इन मध्ये आपल्याला काय करायचं युजरचं नाव पाहिजे, त्यामुळे नेम नावाचं मी काय करतोय व्हेरिएबल यूज करतोय. हे व्यवस्थित समजून घ्या. लॉग इन आपला हा वरचा URL जसं होतं तसंच असणार आहे, पण स्लॅश देऊन त्याच्या पुढे तुम्हाला काय करावं लागणार आहे स्ट्रिंग व्हॅल्यू पास करावं लागणार आहे पॅरामीटर म्हणून. str कशासाठी दिलेलं स्ट्रिंग व्हॅल्यू, आणि त्या व्हेरिएबल कशामध्ये असणार आहे, जे स्ट्रिंग व्हॅल्यू असणार ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये असणार आहे तुमचा नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये असणार आहे. ओके, त्यासाठी मी काय केलं होतं ते यूज केलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय, सेम बाकीचं व्ह्यू आणि नेम जे असेल ते काय करायचे तुम्हाला ऍज इट इज यूज करायचे. व्ह्यू डॉट या ठिकाणी लॉग इन करतोय मी, लॉग इन. ओके, लॉग इन्स करतोय कारण जे लॉग इन असणार तो कीवर्ड असणार आहे त्यामध्ये, त्यामुळे मी काय करतोय आता लॉग इन्स करतोय. ओके, हे तुम्हाला आता काय करायचं राईट करायचंय. हे राईट केल्यानंतर तुम्हाला 7व्या स्टेप मध्ये काय करायचं तर फंक्शन क्रिएट करायचं. फंक्शन कोणतं क्रिएट करायचे तर तुम्हाला डिफाईन लॉगिन्स. ओके, फंक्शनचं नाव या ठिकाणी लॉगिन्स घेतलेलं आहे. जर लॉग इन घेतलं तर तुम्हाला एरर शो करणार आहे, कारण तो काय असणार आहे कीवर्ड असणार आहे, आणि कीवर्ड आपण व्हेरिएबलचं नाव म्हणून यूज करू शकत नाहीये. ओके, कोलन. त्यानंतर सेम HTTP रिस्पॉन्स लिहितोय मी. रिटर्न HTTP. ओके, स्पेलिंग आता तुमचे बघा ते कॅपिटल वगैरे लेटर लिहित नाहीये, तुमच्या तुम्ही समजून घ्या. त्यानंतर ऍप लेटर यूज करतोय, ह्याला म्हटलं जातं नेमिंग कन्व्हेन्शन. ओके, नेमिंग कन्व्हेन्शन म्हटलं जातं. ऍप लेटर तुम्हाला कशासाठी लिहायचं आहे तर मला टेक्स्ट मध्ये, ओके, या जर डबल कोट मध्ये जर माझे व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची असेल, ओके, एखाद्या व्हेरिएबलचं व्हॅल्यू जर मला डबल कोटच्या इनसाइड जर डिस्प्ले करायचं असेल तर मला एफ प्रिफिक्स पहिल्यांदा यूज करावं लागतं. ओके, त्यासाठी मी एफ यूज केलेलं आहे. त्यानंतर मी लिहितोय वेलकम टू. त्यानंतर सिंगल कर्ली ब्रॅसेस मध्ये जे काही तुम्ही व्हॅल्यू पास करणार आहे, ओके, ते कशामध्ये असणार आहे नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मी एका ठिकाणी काय करतोय नेम डिस्प्ले करतोय, डबल कोट आणि हे क्लोज. आता हे कोड बघा कसं वर्किंग करणार आहे. एफ कशामुळे दिलं तर मला हा कर्ली ब्रॅसेस मध्ये लिहायचा होता. ओके, त्यासाठी मी नेम दिलेलं आहे, हे घेतलेलं आहे एफ लेटर घेतलेलं आहे. आता हे नेम कुठून येणार आहे, ज्यावेळेस मी ह्या ठिकाणी URL मधून पास करणार आहे. ओके, अबाउट दिलेलं असेल, त्यानंतर मी माझं नाव दिलं असेल, हे जे माझं नाव आहे ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह होणार आहे तर नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह होणार आहे, आणि तेच नेम मी काय केलेलं आहे त्या पेज वरती डिस्प्ले केलेलं आहे. ओके, जे काय मी URL मध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू पास करणार आहे तेच मी काय करतो या ठिकाणी डिस्प्ले करतो. या कोडिंग मध्ये आपण ते बघणार आहे. तिसरा वे असणार आहे आपला डायनामिक URL पासिंग स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके, ते कसं लिहिणार आहे आपण या पद्धतीनं कोडिंग करणार आहे. मी राईट करतोय सेम URLs मध्ये, तिसरा व्हॅल्यू सेम कॉपी करतोय ऍज इट इज, एंटर कंट्रोल V. ओके, या ठिकाणी मी लॉग इन यूज करू शकतोय, पण फंक्शनला लॉग इन यूज करू शकत नाही. या ठिकाणी मी काय करतो लॉग इन्स लिहितो, लॉग इन्स, आणि या ठिकाणी पण काय असणार आहे तुमचा लॉग इन्स. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता स्ट्रिंग पॅरामीटर पास करायचंय str कोलन नेम. ओके, नेम नावाचं व्हेरिएबल असणार आहे. जे काय मी लॉग इन नंतर लिहिणार आहे ते नेम व्हेरिएबल मध्ये काय होणार आहे स्टोअर होणार आहे. आणि व्ह्यू मध्ये आपल्याला काय कोड लिहायचं सेम ऍज इट इज कॉपी करतोय. अबाउटच्या ठिकाणी मला काय यूज करायचं आता लॉग इन, कोणता लॉग इन्स. ओके, फंक्शनचं नाव आपण लॉग इन्स दिलं होतं. जर मी लॉग इन दिलं तर तो कीवर्ड कन्सिडर करतं, ते तुम्हाला एरर शो करणार आहे. ओके, मी या ठिकाणी देतोय वेलकम टू URL. ओके, आता सेकंडच्या ठिकाणी मला काय करायचंय आता मी जे काही वर्ड पास करणार आहे ते लिहायचंय, आणि माझं वर्ड कशामध्ये असणार आहे नेम नावाच्या URLs मध्ये आपण नेम जे घेतलेलं आहे पॅरामीटर त्यामध्ये असणार आहे. जे काही मी URL नंतर लॉग इन नंतर जे काही वर्ड यूज करेन ते वेलकम टू URL, आणि ते वर्ड काय होईल तुम्हाला डिस्प्ले होईल. ओके, ते कशा पद्धतीनं वर्किंग करते हे तिसरा कन्सेप्ट आपण बघूया. आता URL पहिल्यांदा आपल्याला लॉग इन लिहावं लागेल, त्यानंतर स्ट्रिंग व्हॅल्यू पास करावं लागेल, ते आपण पास करून बघूया. यामध्ये आलो मी, आपला URL काय सांगतोय लॉग इन. ओके, त्यानंतर स्लॅश, त्यानंतर काय पास करतो मी स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके, जे माझं नाव असणार आहे ते नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होणार आहे स्टोअर होणार आहे, आणि ते मी काय करतोय आपण
या ठिकाणी वेलकम टू URL, आणि सेकंडच्या ठिकाणी मी काय करतोय आता, जे काही मी नाव पास करतोय ते काय होईल तुम्हाला डिस्प्ले होईल. एंटर केलं आपण तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, अनएक्सपेक्टेड एरर आर्ग्युमेंट नेम. ओके, त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे आता, एरर शो केलेलं आहे कोणतं, की नेम त्यामध्ये मॅच होत नाहीये. ओके, आपण बघूया काय एरर आहे यामध्ये, की लॉग इन स्ट्रिंग नेम, लॉग इन्स चेक करतोय परत एकदा मी, तरी पण नाही येत आपल्याला. गॉट अन एक्सपेक्टेड आर्ग्युमेंट नेम str. ओके, इथे काय प्रॉब्लेम झालेला आहे, तर आपल्याला व्यू डॉट पी वाय मध्ये एक आर्ग्युमेंट आपल्याकडे येतोय, ते काय करायचं मला सांगायचंय. ओके, नेम या ठिकाणी येतोय म्हणून मला काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. ओके, नेम नावाचं जे काही व्हेरिएबल असेल ते माझ्या ठिकाणी काय करतोय, ते येतोय, ते मला काय करावं लागतंय, या ठिकाणी सांगावं लागणार आहे. आणि त्यानंतरच आपला कोड काय होणार आहे, त्यामध्ये एक्झिक्यूट होईल. आय थिंक नेमच पास केले ना आपण, या ठिकाणी नेम पास केलेलं आहे, आणि ते तुम्हाला पास करावं लागणार आहे. रिक्वेस्ट नंतर ते पॅरामीटर तुम्हाला पास करावं लागणार आहे. याचा अर्थ काय झाला, की मी पॅरामीटर पास करतोय पण ते स्टोअर करण्यासाठी कोणतंच व्हेरिएबल त्यामध्ये घेतलं नव्हतं. मी आता नेम नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि ते मी काय करतोय आता सध्याला डिस्प्ले करतोय. आता आपण चेक करून बघूया. आणि ह्या ठिकाणी आपण कोणता प्रिफिक्स सांगितला होता, एफ प्रिफिक्स. ओके, सेव्ह केलं. आता बघूया आपण आउटपुट मध्ये काय आपल्याला आउटपुट शो करेल. सेम URL एंटर. ओके, वेलकम टू URL, जे काही मी नाव पास केलं होतं ह्या ठिकाणी ऍज अ पॅरामीटर म्हणून, ते काय झालेलं आहे मला इथं डिस्प्ले झालेलं आहे. ओके, आता मी ह्या ठिकाणी मी काय करतोय, माझ्या नाव ठिकाणी थर्ड म्हणून पास करतोय. ओके, कोणता कन्सेप्ट आहे आपला, हा थर्ड. ओके, वेलकम टू URL इज थर्ड कन्सेप्ट. या पद्धतीने काय होईल, तुम्हाला तिसरा पॅरामीटर पास करावं लागेल, जे काय असणार आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू असणार आहे त्यामध्ये. ओके, URLs मध्ये. आता चौथा काय असणार आहे बघा, जे आपण तीन कन्सेप्ट बघितलेले आहेत. डिफॉल्ट व्हॅल्यू पास करतोय, नंतर स्ट्रिंग पॅरामीटर पास करतोय, आणि आता चौथा कन्सेप्ट जे असणार आहे ते कोणतं असणार आहे, तर इंटिजर व्हॅल्यू आपण काय करणार आहे, या ठिकाणी पास करणार आहे. इंटिजर व्हॅल्यू पास करण्यासाठी फक्त STR ठिकाणी इंट लिहायचंय, आणि नेमच्या ठिकाणी ऍज इट इज राहिले तरी पण चालेल. व्हेरिएबल तुम्ही काहीही घेऊ शकता, पण बेस्ट वे काय करायचं, तुम्हाला ID घ्यायचंय. ओके, ह्या ठिकाणी मी राईट करतोय चौथा कन्सेप्ट, पाहत असेल पहिल्यांदा. त्यानंतर सिंगल कोट मध्ये, आता लॉग इन नसेल तर मी काय करतोय, ID घेतोय किंवा काही यामध्ये मेन्शन करतोय. सपोज आयडीच घेऊया आपण, ID किंवा डेटा घेतो मी. ओके, डेटा नावाचं काय करतोय, यामध्ये कोणतेही नाव तुम्ही घेऊ शकता, URL आहे तो. त्यानंतर स्लॅश, आणि आता काय घ्यायचंय तुम्हाला, इंटिजर नंबर कोलन ID नावाचं माझं काय व्हेरिएबल आहे. आणि त्यानंतर सेम व्ह्यूज डॉट, काही तुम्ही फंक्शन घेऊ शकता, व्ह्यूज डॉट डेटा वगैरे काही पण फंक्शन काय करू शकता त्यामध्ये यूज करू शकता, यूज डॉट डेटा. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी कोड लिहावं लागेल. आय थिंक इथे एक मिस्टेक आहे आपला, हे सॉल्व्ह करतोय मी. ह्या ठिकाणी तुम्हाला काय पास करायचंय, नेम पास करायचं होतं. ओके, हे चौथा कन्सेप्ट असणार, डेटा इंट ID पास करतोय, व्ह्यू डॉट डेटा. ओके, हे आपल्याला फंक्शन डेटा क्रिएट करायचंय, आणि त्याला काय करायचंय, ID पास करायचंय. जसं आपण आता स्ट्रिंग व्हॅल्यू पास केलं होतं, तसंच आपल्याला काय करायचंय, आता इंटिजर नंबर पास करायचंय. हे झालं व्यू URLs डॉट PY मध्ये कोडिंग. आता त्याचं मला काय करायचंय, फंक्शन लिहायचंय. फंक्शन कोणतं लिहावं लागणार आहे, डेटा फंक्शन लिहावं लागणार. तर मी ह्या ठिकाणी डेटा फंक्शन लिहितोय लास्टला. डेफिनेशन, यामध्ये डेटा, त्यामध्ये काय असणार आहे, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट हा बाय डिफॉल्ट पॅरामीटर असणार आहे, आणि रिक्वेस्ट नंतर तो कोणता पॅरामीटर घेणार आहे, ID. ओके, त्यानंतर कोलन, त्यानंतर रिटर्न करणार आहे तो HTTP रिस्पॉन्स, HTTP रिस्पॉन्स. त्यानंतर F प्रिफिक्स लावायचंय, कारण का तर स्ट्रिंगचे व्हॅल्यू मध्ये आपल्याला यायचंय वेलकम टू, आणि ब्रॅकेट मध्ये मला काय पास करायचं आहे आता, ID. ओके, क्लोज, आणि हे पण क्लोज.
आता हे कोड कसं वर्किंग करणार आहे, ज्यावेळेस मी आता माझं नाव पास करत होतो तिथं मी काय करणार आहे, नंबर पास करणार आहे. ते नंबर आयडी मध्ये काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. तिथून तो कुठे येणार आहे बघा, यामध्ये हे आयडी यामधून कुठे येणार आहे, या आयडी मध्ये येणार आहे. ओके, या आयडी नावाचं जे व्हेरिएबल असणार आहे त्यामध्ये काय येणार आहे, तो सेव्ह होणार आहे. आणि ते आयडी मी काय करतो, या ठिकाणी डिस्प्ले करतो. एवढंच त्यामध्ये काय असणार आहे, वर्किंग असणार आहे. ओके, स्मॉल हे जे आयडी असेल ते कशामध्ये येणार आहे, तर या आयडी मध्ये सेव्ह होणार आहे. आणि या आयडी मधून आपण कुठे डिस्प्ले करतोय, या ठिकाणी काय करतोय, मी ते आयडी डिस्प्ले करतोय. जे काही मी पास केलेलं असेल ते आयडी मध्ये सेव्ह होईल आणि त्यानंतर ते मी काय करतोय, डिस्प्ले करतोय. हा लास्ट आणि शेवटचं कन्सेप्ट असणार आहे, ते आपण करून बघूया. पहिल्यांदा मला कुठे जायचंय, URLs मध्ये. आता तिसरा कन्सेप्ट झालेला, चौथ्या कन्सेप्ट साठी मी काय करतोय, कॉपी करतोय आणि पेस्ट. लॉग इनच्या ठिकाणी मला काय यूज करायचंय आता, डेटा. आणि इंटिजरच्या ठिकाणी मी काय यूज करणार आहे आता, जे स्ट्रिंगच्या ठिकाणी इंट. आणि नेमच्या ठिकाणी नेम ऍज इट इज राहिले तरी पण तो वर्किंग करणार आहे. पण मी प्रॉपर ह्याच्यासाठी काय करतोय, आयडी घेतोय. आणि फंक्शनचं नाव काय असणार आहे माझा, डेटा. आणि ह्या ठिकाणी पण काय असणार आहे, डेटा. ओके, एवढं आपल्या URL मध्ये लिहायचंय. हे स्ट्रिंग व्हॅल्यू तुम्हाला पॅरामीटर म्हणून पास करू शकता तुम्ही. आणि हा कशानं, इंटिजर पॅरामीटर म्हणून पास करू शकता. हे झालं URLs मधलं कोड. आणि ह्याचं जे फंक्शन आहे डेटा, आता सध्याला व्हाईट कलर मध्ये दिसतोय, ते काय करावं लागणार आहे, आपल्याला फंक्शन क्रिएट करावं लागणार आहे. तर मी व्ह्यू मध्ये जातोय आणि सेम ऍज इट इज कॉपी करतोय, कंट्रोल-C, कंट्रोल-V. या ठिकाणी मला काय चेंजेस करायचे आता, फंक्शनचं नाव काय आहे माझा, डेटा. इथं नेम पास करत नाही मी, काय पास करतोय, आयडी. आणि इथं काय असणार आहे, आयडी. ओके, समजलं काय केलंय आपण, नेमच्या ठिकाणी फक्त आयडी पास करतोय, वरती आपण स्ट्रिंग व्हॅल्यू पास करतोय, खाली आपण काय करतोय, नंबर पास करतोय. आता सेव्ह केलं मी, प्रोग्राम रन करूया. सर्व्हर ऑटोमॅटिकली बॅक एंड साईडला वर्किंग मध्येच असतोय. पहिल्यांदा काय करूया, आपण तिन्ही कन्सेप्ट बघूया आणि त्यानंतर आता चौथा कन्सेप्ट बघूया. पहिला डिफॉल्ट, वेलकम टू युअर डिफॉल्ट पेज. सेकंड कन्सेप्ट बघितलं, काय बघितलं आपण, URL मध्ये अबाउट पण पास केलं. अबाउट पास केल्यानंतर सेकंड कन्सेप्ट यामध्ये तुम्हाला डिस्प्ले झाला, पहिला आणि दुसरा झाला. तिसऱ्यासाठी आपण काय बघितलं, स्ट्रिंग व्हॅल्यू पास करतोय. त्यासाठी माझं काय होतं, URL लॉग इन स्लॅश, त्यानंतर मी काय करतोय, नाव पास करतोय. नाव पास केलं, तिसरा कन्सेप्ट पण आपलं त्यामध्ये सक्सेसफुली रन झाला. आता चौथा कन्सेप्ट आपल्याला काय पास करायचंय, तर नंबर पास करायचंय. त्यासाठी माझं URL काय दिलं होतं मी, लॉग इनच्या ठिकाणी माझा डेटा दिला होता स्लॅश. आता इंटिजर व्हॅल्यू मला काय करायचे, पास करायचे. मी दिलं 345. ओके, 45 एंटर केलं, तर जे काही इंटिजर नंबर असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, डिस्प्ले होईल. हे असणार आहेत 4 कन्सेप्ट URL मॅपिंगचे. ओके, समजलं कसं मी केलं सगळं कन्सेप्ट. फक्त URLs आणि व्ह्यूज मध्येच आपण जास्त कोड करतोय. हे स्टेप्स एकदा तुम्ही करून घेतलं तर जे URLs असणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा मी कोणता कोड लिहून घेतला, यामध्ये पहिल्यांदा हा कोड घेतला डिफॉल्टचा, त्याला फंक्शन कोणतं राईट केलं, हा फंक्शन राईट केलेला आहे. सेकंडला नेम पास केला अबाउट, त्याला हा फंक्शन काय केलं, मी राईट केलं. तिसऱ्याला लॉग इनचा स्ट्रिंग व्हॅल्यू पास करतोय. ओके, हे व्हेरिएबल आहे नेम नावाचं. हे नेम नावाचं जे व्हेरिएबल असणार आहे, ह्या नेम मध्ये काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. आणि तिथून कुठे जाणार आहे, ह्या नेमला तो काय करेल, डिस्प्ले करेल. ओके, तो व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करेल. त्यानंतर चौथा स्टेप्स आपण बघितला, पाथ काय करतो मी, इंटिजर नंबर पास करतोय. सेम ऍज इट इज जसं नेम पास होते तसंच आयडी पण काय होते तुमचं यामध्ये पास होणार आहे. हे 4 मेथड असणार आहेत आणि हे चारीचे चारी मेथड इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट बनवणार आहेत, हे चारही मेथड आपण काय करणार आहे, यूज करणार आहे त्यामध्ये. ओके, हा असणार आहे आपला URL मॅपिंग कन्सेप्ट. हा आपल्या यामध्ये सगळं पॉइंट यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. ओके, समजलं सगळे कन्सेप्ट, कन्फ्युजन होण्याची काहीच गरज नाहीये. पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही डिफॉल्टचं रन करा, त्यानंतर हे रन करून बघा, त्यानंतर त्याला स्ट्रिंग पॅरामीटर पास करून बघा, त्यानंतर जे काही आयडी असेल ते पास करा, त्यानंतर त्यांचे जे काही तुम्ही लिहिलेलं असेल ते काय करा, फंक्शन क्रिएट करा. फक्त चेंज कुठं असणार आहे, जर पॅरामीटर पास करत असाल तर ते पॅरामीटर तुम्ही रिक्वेस्ट नंतर पास करायचंय. आणि जर ते डिस्प्ले करायचं असेल तर F प्रिफिक्स लावायचा आणि डबल कोट मध्ये कर्ली ब्रेसेस मध्ये ते नाव काय करायचं, तुम्ही इथं जे नाव असेल तेच काय करायचं ह्या ठिकाणी लिहायचंय.
सगळ्या सिंपल फॉर्म्युला ठेवायचा, सगळीकडे सेम नाव ठेवायचं. इथं जर जे तुम्ही नाव पास करत असाल पॅरामीटरला पण तेच ठेवा आणि डिस्प्ले करण्यासाठी पण तेच नाव त्यामध्ये राईट करा, जेणेकरून तुम्हाला इझिली त्यामध्ये तुमचं कोडिंग एक्झिक्युटिंग. ओके, समजलं एवढे कन्सेप्ट? ओके हो सर. ओके ओके, आजच्या पुरते एवढंच आपण कन्सेप्ट घेऊया. आणि जे काही व्हिडिओज आहेत मी तुम्हाला त्यामध्ये शेअर करेन. काल मी वेबसाईट वरती काम केलं होतं, अपलोड केलेलं आहे ते मध्ये, पण होस्टिंग नाही केलं. मी तुम्हाला दाखवतोय अपलोड केलेलं कशा पद्धतीने वर्किंग करतं. ओके, हा माझं वेबसाईट सोर्स कोड या ठिकाणी असेल अवेलेबल कुठेतरी. ओके, ह्या ठिकाणी अवेलेबल आहे. मी पेज रन करतोय. ओके, हा आपला ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. त्यामध्ये आपण डिजांगो वरती काम करतोय. डिजांगो वरती क्लिक केलं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. ओके, तुमचा व्हिडिओ जे आपण घेतलेले ते ऑटोमॅटिकली यामध्ये काय होतं, प्ले होतं. हे मला ओके, होस्टिंग करायचं आता राहिलं लक्षात आहे. त्यामुळे ते मी त्यामध्ये पहिला फाईल कोणता असणार आहे? ओके, ASGI. होस्ट करायचं राहिलेलं त्यामुळे ते मी अजून तुम्हाला डिस्प्ले करत नाहीये. आजचा व्हिडिओ पण त्यामध्ये मी काय करेन, अपलोड करून देईन. आणि त्यानंतर हा वेबसाईट मी तुम्हाला आजच्याच ट्राय करेन की ऑनलाईन येईल. ओके, पण प्रॉब्लेम काय होतो, व्हिडिओची साईज जास्त असल्यामुळं ते ऑफलाईन जे गिटअप थ्रू काय होत नाहीये तर होस्ट होत नाहीये, हा प्रॉब्लेम येतोय आपल्याला. ओके, तर मी ट्राय करेन त्यामध्ये होस्ट करण्याचा. ओके, हा युट्यूबला पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. फक्त लिंक कसं आहे, युट्यूबचं लिंक जर तुम्ही दुसऱ्याला दिलं तर प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे मी ते लिंक शेअर करत नाहीये. ट्राय करेन आजच्याच तुम्हाला ते ऑनलाईन तुम्हाला आपला वेबसाईट दिसेल. ओके, लेफ्ट करा सगळे, हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन.